Yes. So in this lecture, we have to understand what are the classes and objects. There is a true object-oriented programming language, and therefore, there is a truly object-oriented programming language, and therefore, the underlying structure of all Java program is classes. म्हणजे जावा ही प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असल्यामुळे जावा मध्ये आपण जे काय स्ट्रक्चर करणार आहे किंवा जे काही प्रोग्राम्स बघणार आहे हे सगळं क्लासेसच्या फॉर्म मध्ये आपण बघतोय. So anything we wish to represent in Java must be encapsulated in a class that defines the state and behavior. आता जावा मध्ये जे काय आपण एकदम प्रोग्राम सगळे बघणार आहे किंवा ते जो क्लास असणार आहे त्या क्लासमध्ये स्टेट आणि बिहेवियर या दोन गोष्टी आपण यूज करणार आहे किंवा स्टेट आणि बिहेवियर या फॉर्मॅट मध्ये आपल्या प्रोग्रामचा एकंदर स्ट्रक्चर असेल. क्लासेस क्रिएट ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट यूज मेथड्स. क्लासेस काय करतात तर ऑब्जेक्ट क्रिएट करतात आणि ऑब्जेक्ट मध्ये आपण मेथड यूज करतोय की जे काय करतील वेगवेगळ्या याच्यामध्ये कम्युनिकेशन करतील. ऑब्जेक्ट्स काय करतील इन बिटवीन देम दे कॅन कम्युनिकेट. सो दे प्रोव्हाइड द कन्व्हिनियंट मेथड फॉर पॅकेजिंग अ ग्रुप ऑफ लॉजिकली रिलेटेड डेटा आयटम्स अँड फंक्शन्स दॅट वर्क्स ऑन देम. म्हणजे थोडक्यात काय एक प्रकारचं तुम्हाला पॅकेजिंग मॉडेल मिळालं, एक प्रकारचं तुम्हाला पॅकिंग मिळालं आणि त्याच्या थ्रू तुम्ही वेगवेगळे डेटा आयटम्स काय करू शकतात लॉजिकली कम्युनिकेट करू शकता आणि ते त्या फंक्शन्स वर वर्क करू शकतात. यासाठी क्लासेस आणि ऑब्जेक्टचा आपण कन्सेप्ट इथं जावा मध्ये फॉलो केलाय. म्हणूनच जावाला प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलेलं. ओके. अ क्लास इसेन्शियली serves as template for the object and behaves like a basic data type integer. आता आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप बघितलेला आहे इंटिजर फ्लोट, तसं आपण आता क्लासचा एक टेम्पलेट करू शकतोय किंवा त्या क्लासचा एक बेसिक डेटा टाइप आपण काय करू शकतो थोडक्यात ज्याला आपण युजर डिफाईन डेटा टाइप आहे तो आपण तयार करू शकतो. सो हिअर इट इज देअर इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड हाऊ द फील्ड अँड मेथड्स आर डिफाईन्ड इन अ क्लास. मग क्लासमध्ये ज्या फील्ड्स असतील किंवा जे मेथड्स आहेत ते कसे डिफाईन करायचे ते आपण यामध्ये तयार करू शकतो. So to build a Java program that incorporates the basic object-oriented concept such as encapsulation, inheritance आणि polymorphism. म्हणजे खूप कन्सेप्ट मध्ये आपण किंवा जावाच्या प्रोग्राम मध्ये एनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम कसं आपण स्ट्रक्चराइज करू शकतोय किंवा कसं आपण यूज करू शकतोय हे आपल्याला या उप्स कन्सेप्ट मध्ये बघायचं आहे. तर बेसिकली आजच्या या लेक्चर मध्ये आपल्याला काय म्हणूया आपण उप्स जे काय कन्सेप्ट आहेत जसं की क्लासेस आणि ऑब्जेक्ट हे आपल्याला बघायचं आहे. ते डिफाईन कसे करायचे, ते डिक्लेअर कसे करायचे, या सगळ्या आपण यामध्ये गोष्टी बघणार. सो दिस इज व्हॉट द let's talk about the classes. Classes is a collection of fields that is data and method, procedure or function that operates on that data. आता क्लासेस म्हणजे काय तर एक प्रकारचं कलेक्शन असणार, त्यामध्ये फील्ड असतील आणि मेथड्स पण असतील की ज्याला आपण प्रोसिजर असं म्हणतो की जे त्या डेटावर ऑपरेट करते. लक्षात घ्या क्लास जसं आपण अगोदरची सी मध्ये बघतो, सी मध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि काही प्रोसिजर किंवा काही टास्क लिहितो किंवा काही फंक्शन्स लिहितो. आता ह्या दोन्ही गोष्टी आपण इथं काय केले बंडल केलेले आहेत क्लासमध्ये. So class is a collection of field data and methods. So this is the below structure of the circle class. You can see here. So this circle class can contain center and radius. So these two are the data member. That is the field we can say where we can save the value of center as well as radius. And these are the two functions. That means in object-oriented programming paradigm, we can say these are the methods to calculate the circumference and area. So these circumference method calculates the circumference of the circle where it takes some of the values from this data member. Again, the area method is there and that method will calculate the area from again this the data member. So that is the basic structure of class is. So the class consists of importantly 2 points, that is the fields or the data, and the second one that is the methods. This field is called as the state of the class and this method is called as we can say the behavior of the class. So basically the class consists of 2 important things and these are the collections of fields and methods. Okay. I think it is understood now. See there, a class is a collection of field and methods that operates on the data. So this is the syntax where we have to write
define the class like this. So class is a keyword. So class name, extend, it is the optional one, extend super class name. So whenever we want to use the inheritance, we are using that syntax and use the extends. Okay, so class name, extend super name, and in that class we have to define, or sorry, declare fields declaration and method declaration. So this is the basic template of the class. So this is the below. This is the bone class where the no fields are there and no methods are. Okay. Yes, is it visible? Yes, public class circle is there. So in that circle, there is no any types of fields and no methods are there. Hence it is called as bare bone class. Bare bone class म्हणजे empty class आहे की ज्या क्लासमध्ये fields पण नाहीत आणि methods पण नाहीयेत. ओके, तर हा जो बिलो क्लासचा आपण स्ट्रक्चर बघितला याच्यामध्ये पब्लिक क्लास सर्कल नावाचा क्लास आहे. पब्लिक हा त्याला ऍक्सेस स्पेसिफायर आपण दिलेला आहे. क्लास हा कीवर्ड आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण फील्ड्स किंवा मेथड्स हे आपण यूज करतो. जाऊया पुढं. नेक्स्ट बघा, आता फील्ड्स कसे ऍड करतो आपण ते बघूया. ऍड फील्ड्स. सो पब्लिक क्लास सर्कल बघा, यामध्ये पब्लिक डबल XY आणि पब्लिक डबल R. आपण आता इथं सर्कल क्लास घेतलाय, त्यामध्ये कोऑर्डिनेट घेतले सेंटर आणि रेडियस घेतलेला आहे. म्हणजे XY हा त्याचा काय झाला, सर्कल कोऑर्डिनेट झाला आणि R हा त्याचा रेडियस झालेला आहे. बरोबर आहे. तर या पद्धतीने इथं आपण त्या सर्कल क्लासमध्ये फील्ड्स ऍड केले, जसं आपण रेग्युलर व्हेरिएबल डिक्लेअर करतोय, फक्त ते इथं क्लासमध्ये केलेलं आहे एवढंच. पब्लिक डबल XY, पब्लिक डबल R. बरोबर आहे. खाली बघा, द फील्ड्स डेटा आर ऑल्सो कॉल्ड द इन्स्टन्स व्हेरिएबल. याला आपण इन्स्टन्स व्हेरिएबल यासाठी म्हणतोय की ज्यावेळी आपण हा क्लासचा ऑब्जेक्ट तयार करणार, तर तो ऑब्जेक्ट हा त्या पर्टिक्युलर एका व्हेरिएबल साठी काय असतो, पर्टिक्युलर एका ऑब्जेक्ट साठी तो स्पेसिफिक असतो. त्यामुळे त्याला इन्स्टन्स व्हेरिएबल असं आपण म्हटलेलं आहे. सो दीज आर द फील्ड्स ऑर द डेटा दॅट कॉल्ड द इन्स्टन्स व्हेरिएबल. ओके, नेक्स्ट बघूया आता मेथड्स कशा ऍड करायच्या बघा. अ क्लास विथ ओनली डेटा फील्ड्स हॅज नो लाईफ. सध्या क्लासमध्ये नुसतेच फील्ड असून का उपयोग नाही, तर त्याला काहीच अर्थ राहत नाही. बिकॉज इफ यू आर नॉट, वी आर नो लॉंगर ऍक्सेसिंग दॅट डेटा फील्ड, देन इट इज ऑफ नो यूज. सो ऑब्जेक्ट क्रिएटेड बाय सच क्लास कॅनॉट रिस्पॉन्स टू एनी ऑफ द मेसेज. म्हणजे जर तुम्हाला कम्युनिकेट करायचं असेल ऑब्जेक्ट बरोबर, तर तुमच्याकडे त्याचे काही मेथड्स असाव्या लागतील कम्युनिकेशनसाठी. मग त्याच्यासाठी तुम्ही काही इनपुट देऊ शकताय किंवा काही त्याच्यातून आउटपुट पण घेऊ शकता मेथड्स थ्रू. म्हणजे थोडक्यात काय, तर मल्टिपल ऑब्जेक्ट्स मध्ये जर कम्युनिकेशन करायचं असेल तर मेथड्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो मेथड्स आर डिक्लेअर्ड, methods are declared inside the body of the class but immediately after the declaration of the data field. So this is, it is clearly declared that whenever we have to declare the methods, it is immediately after the declaration of the data field. Data field झाल्या पटकन लगेच काय करायचं, मेथड्स आपल्याला डिक्लेअर करायचे आहे. सो दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द क्लास मेथड डिक्लेरेशन. टाइप, method name and parameter list, whatever the parameters or the arguments we want to pass to the methods, that will be here, and remaining the method body. जसं आपण फंक्शन लिहिलं होतं सेम त्या पद्धतीनेच मेथड असते. ओके, फक्त आता या मेथड्स आहेत त्यामुळे ह्याला आपण बिहेवियर असं पण म्हटलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट बघूया, ऍडिंग मेथड्स टू द क्लास सर्कल. बघा, मगाच्या क्लास सर्कल आपण घेतला होता, त्यामध्ये एक सर्कल क्लास तयार केला आहे. तिथं आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. सर्कल सेंटर घेतलेला आहे, रेडियस घेतला पब्लिक डबल R, अँड मेथड्स टू रिटर्न सर्कम्फरन्स अँड एरिया. आता ह्या ज्या मेथड्स आहेत, इथं आपण सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट केलेला आहे आणि इथं एरिया कॅल्क्युलेट केलेल्यासाठी आपण काय केलंय, रिटर्न केलेले आहेत ह्या सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट करून, आणि इथं आपण एरिया रिटर्न केलेला आहे कॅल्क्युलेट करून. सो दिस इज व्हॉट द मेथड बॉडी. So here we are having the two methods, that is to calculate one circumference and second one to calculate the area. So these methods works on this data, and hence we can say without method this data or the data member has no life, or this class has no life. Okay, next going ahead, that is the data abstraction. So declare the circle class have created the new
डेटा टाईप, दॅट इज डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. दॅट मीन्स बघा मगाच्या एक्झाम्पल मध्ये आपण सर्कल क्लास घेतला होता. आता आपण त्याचा एक व्हेरिएबल तयार करूया किंवा त्याचा ऑब्जेक्ट तयार करूया. त्यालाच आपण ऍब्स्ट्रॅक्ट केलं. म्हणजे थोडक्यात काय, तर तो जो डिस्ट्रीब्युटेड डेटा मेंबर होता किंवा तो जो मेंबर मेथड होत्या, हे आपण एका एनकॅप्सुलेट केल्या, एका बंडल मध्ये आपण किंवा एका ऑब्जेक्ट मध्ये त्याला बाइंड केल्या. त्यालाच आपण डेटा ऍब्स्ट्रॅक्शन असं आपण म्हणूया. येस. So we can define the variables that is object of that type. तुम्ही बघितलं तर सर्कल, ए सर्कल, सर्कल, बी सर्कल. तर या पद्धतीनं सर्कलचा आपण ऑब्जेक्ट आपण इथं डिफाईन केलेला आहे बघा. तर या पद्धतीने आपण सर्कलचा ऑब्जेक्ट तयार केला बघा. सर्कल ए सर्कल आणि सर्कल बी सर्कल. म्हणजे थोडक्यात जसं आपण इंटिजर ए इंटिजर बी एका पर्टिक्युलर व्हेरिएबल एका पर्टिक्युलर डेटा टाईपचा आपण व्हेरिएबल तयार करतोय, तसा हा सर्कल टाईपचा आपण एक व्हेरिएबल तयार केला की जो सर्कल हा एक क्लास आहे. ठीक आहे, की ज्या क्लासमध्ये डेटा मेंबर आणि मेथड्स असतील. ओके, समजते का? हॅलो, ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता इथं बघा सर्कल जो क्लास आहे मगाचा तोच आपण परत डिस्कस करतोय. तर त्याच्यामध्ये आपण दोन ऑब्जेक्ट तयार केलेले आहेत. सो ए सर्कल आणि बी सर्कल. दिस सिम्प्लिफाईज रेफर्स टू अ सर्कल ऑब्जेक्ट अँड नॉट अन ऑब्जेक्ट इटसेल्फ. म्हणजे आपण इथं फक्त एक सर्कलचे ऑब्जेक्ट तयार केले की जिथं तर खाली बघा ए सर्कल चा एक रेफरन्स तयार केलाय. मला वाटतं इथं तुमच्या लक्षात येईल. मागे पुन्हा एकदा जाऊया आपण. सर्कल ए सर्कल आणि सर्कल बी सर्कल इथं आपण एक व्हेरिएबल किंवा एक रेफरन्स क्रिएट केलाय. लक्षात ठेवा, आपण ऑब्जेक्ट अजूनपर्यंत तयार केलेला नाही. एक असा रेफरन्स केलेला आहे की जो रेफरन्स नलला पॉइंट करतोय. काय पॉइंट करतोय? नल पॉइंट करतोय. किंवा हा जो बी सर्कल आहे हा देखील काय करतोय? नल पॉइंट पॉइंट करतोय. व्हॉट इज मीन बाय नल? सो नल इज अ नल रेफरन्स दॅट पॉइंट्स टू नथिंग. सो नल इज अ नल रेफरन्स दॅट पॉइंट्स टू नथिंग. एक असा रेफरन्स की जो कशालाच पॉइंट करत नाही, त्याला आपण नल रेफरन्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण इथं काय केलं, एक रेफरन्स तयार केला, अजून ऑब्जेक्ट आपण तयार केलेला नाहीये. ठीक आहे, आता समोर आता इथं लक्ष द्या. आता आपण ऑब्जेक्ट कसा तयार करतोय बघा. तर ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड डायनॅमिकली युजिंग द न्यू कीवर्ड. न्यू कीवर्ड वापरून आपण ऑब्जेक्ट डायनॅमिकली क्रिएट करतोय. त्यासाठी ए सर्कल आणि बी सर्कल आता काय करतोय, त्या सर्कलच्या ऑब्जेक्टला रेफर करतोय. म्हणजे बघा ए सर्कल इज इक्वल टू न्यू सर्कल ज्यावेळी तुम्ही करणार, तर हा जो आपण ऑब्जेक्ट इथं सर्कलचा तयार केला, हा आता आपण असाइन करतोय त्या ए सर्कलच्या रेफरन्स. म्हणजे आता ए सर्कल कुणाला पॉइंट करतोय, तर तो एका सर्कलच्या ऑब्जेक्टला पॉइंट करतोय. बी सर्कल बघा, बी सर्कल इज इक्वल टू न्यू सर्कल. So again here we have created the new circle object and that object is assigned to the B circle. That means again this B circle is pointing to the new circle object. So these are the two different objects have been created here. One is green and one is yellow from this diagram we can see. So here previously we have created the two references and now these two references is pointing to the two different objects. When we are writing the new circle, here again new circle, this will create the two different objects. Okay, yes, this is what the syntax is. A circle is equal to new circle and B circle is equal to new circle. Now here we can assign this one reference to a second one. That means A circle is equal to B circle. That what it happens before assignment, both are having its own different objects. That is A circle is having its own object. B circle is also having its own object P and Q. A circle is pointing to the P, and when we are assigning A circle to the B circle, that means A circle object is assigned to the B circle. So both references are now pointing to the one object. So by this way we can assign one object to the one reference to the another reference. So with the help of this assignment, what had happens, both the references are pointing to the one, we can say the one object. In C++, what we have to do, we have to allocate the memory, we have to deallocate the memory. But in Java, we have the automatic garbage collection
So object Q doesn't have the reference and cannot be used in further. You can see here in the past slide. Now this object, what happens when you are, if you are pointing another reference to different objects, so remaining objects are dereferenced. So what happens, this memory is vested and it cannot be used in future. So we cannot access that. We cannot have the named of that memory. Now this object becomes a candidate for the automatic garbage collections. That means now this compiler, or you can say the JVM, has its authority to make it clear or to automate the garbage collection. So object becomes the candidate for that object garbage collection. So Java automatically collect that garbage periodically and release the memory to be used in future. म्हणजे जावा काय करतं, तर अशा पद्धतीचे जे काय ऑब्जेक्ट असतील मेमरी मधले की जे डिरेफरन्स्ड आहेत, की ज्या मेमरीला आपण डिरेफरन्स केलेला आहे आणि ते ऑब्जेक्ट आता विनाकारण मेमरीमध्ये ऑक्युपाय जागा करतात, तर त्याला आपण आता काय करायचं आहे, फ्री करायचं आहे, जेणेकरून मेमरी आपल्याला काय होईल, फ्री होईल. तर त्यासाठी आपण ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन जावाने काय केलंय, आपल्याला प्रोव्हाइड केलंय. म्हणजे थोडक्यात मॅन्युअली जे आपण अलोकेशन किंवा डिअलोकेशन करायचो सी प्लस मध्ये, तसं जावा मध्ये नाहीये. जावा मध्ये ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन आपण करतो. नेक्स्ट, मुव्हिंग फर्दर, accessing object circle data. Yes. So this is similar to the C syntax for accessing the data defined in the structure. As we had done in the structure of C, it is object name dot variable name and object name dot method name. इथं बघा, सर्कल, ए सर्कल इज इक्वल टू न्यू सर्कल ऑब्जेक्ट आपण इथं क्रिएट केला. आणि आता जर समजा मला त्याचे डेटा मेंबर किंवा मेथड ऍक्सेस करायचे असतील, तर ऑब्जेक्टचं नाव डॉट मेंबर, data member, that is a circle dot x is equal to 2.0, a circle dot y is equal to 2.0. so this initialize the center and radius. so या पद्धतीने आपण काय केलं, सेंटर आणि रेडियस इनिशियलाइज केलेले आहे. इथं बघा a circle dot r is equal to 1.0. म्हणजे इथं आपण डेटा मेंबर काय केले आहेत, इनिशियलाइज केलेले आहेत. आता मेथड पण सेम त्याच पद्धतीने आपण ऍक्सेस करू शकतो. ऑब्जेक्टचं नाव यूज करायचं आहे. ए सर्कल इथं आपण ऑब्जेक्ट तयार केला, double area a circle dot r 1.0, that is area is equal to a circle dot area. म्हणजे ऑब्जेक्टचं नाव, that is object name dot method name. So by this way we can access this method name, okay, using the object method. Okay, I think this is understood, and this is the simple program where we have created one circle class, sorry, one circle object. We have created the reference of the circle and we have created the object here. So circle dot is assigned, that is 10 is assigned, again 20 is assigned to the y, 10 is assigned to x, and 5 is assigned to the r. So double area is equal to a circle dot area, and this will invoke the method. See, we are just invoking the method area right here, and when it invokes, it is this invokes and we are assigning that value to the area. Again we are invoking the circumference method and we are assigning that value to the circumference, and here we are just printing that you can say the area and circumference with the help of your system.out.println methods. Okay, so this is what the simple program where we are creating the circle class, we are assigning some of the initial values, and we are calculating the circumference and area in this program. I think it is understood. Thank you very much.